नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे वैशाली फॅशनमध्ये। आज आपण बघणार आहोत 34 साइज प्रिन्सेस स्कर्ट ब्लाउजची कटिंग। ब्लाउजची मापे टाकून घेऊया। ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच वाढवून 14 इंच उंची घ्यायची आहे। तर 14 इंचावर एक खूण करून घेऊया। त्याच्यानंतर इथं शोल्डर 5.25 घेतलेला आहे। मुंडा आहे 6 इंच। चौतीसचा चौथा भाग 8.5 इंच। पाव इंच त्याच्यात लूजिंगसाठी ॲड करायचा आहे। 2 इंच शिलाईसाठी वाढवायचा आहे, 2 इंच। त्याच्यानंतर इथं गळा रुंदी 2.5 इंच। गळ्याची पाठीमागील गळ्याची उंची आहे 9.25। आणि इथं पण 2.5 इंच घ्यायचा आहे। असं चौकोन आखून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पाठीमागच्या मुंड्यासाठी इथं 1.25 इंचावरती खूण करून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। इथं गळ्यासाठी पण आकार देऊन घेऊया। इथं कंबर घेर टाकूया। कमरेचा चौथा भाग आहे 7.5 इंच। पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच आणि 2 इंच शिलाईसाठी। इथं लाईन आखून घ्यायची आहे अशी। तर आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे। आता आपण पाठीमागच्या साईडची कटिंग करून घेऊया। समोरचा भाग कटिंग करताना हुकपट्टीच्या इथे 1/2 इंच वाढवायचा आहे। त्याच्यानंतर इथे उंचीमध्ये 1/2 इंच वाढवायचा आहे। पाठीमागचा भाग याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे छातीमध्ये 1 इंच वाढवायचा आहे।
आणि इथं कंबर घेरच्या इथं 1.5 इंच टक्ससाठी वाढवायचं आहे. याची लाईन आखून घेऊया. त्याच्यानंतर हा शोल्डरच्या इथं आपण याचं आहे असं आखून घ्यायचं आहे. हा मुंडा असा आखून घ्यायचा आहे. आपण मुंड्यासाठी पुढच्या मुंड्यासाठी मार्किंग करून घेऊया. इथून एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे. समोरच्या मुंड्याचा आकार देऊया. इथं 1.25 घ्यायचा आहे आणि असा ह्याला आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्याचं माप टाकूया. गळा रुंदी पाठीमागं घेतली तेवढीच घ्यायची 2.5 इंच. पावणे 6 इंच गळ्याची पुढील गळ्याची उंची आहे. इथे पण 2.5च घ्यायचा आहे. बॉक्स आखून घ्यायचा आहे. गळ्याला आकार देऊन घेऊया. इथे 3.5 इंचावरती एक खूण करायची आहे. शोल्डर मधून इथे 10 इंचावरती खूण करायची आहे आणि इथे पावणे 4 इंच घ्यायचं आहे आणि हे 10 इंच आणि पावणे 4 इंच जोडून घ्यायचं आहे. याची लाईन आखून घ्यायची आहे. इथून आता आपण प्रिन्स कटचा आकार देऊन घेऊया. त्याच्यानंतर इथे 1.5 इंच इथे 2 इंच आणि इथून असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता कटिंग करूया. आता आपण बाही कट करूया. बाही उंची आहे 3 इंच. 1 इंच वाढवून 4 इंच वरती इथं खूण करायची आहे आणि बाहीची घडी घ्यायची आहे. 8.5 इंचावरती खूण करायची आहे.
तर लाईन आखून घ्यायचे. इथे 1.5 इंचावरती आत खूण करून घ्यायचे. ते शिलाईसाठी आपण 2 इंच घेतलेला आहे, तर सरळ लाईन आखून घेऊया. त्याच्यानंतर याचा असा मध्य काढायचा आहे आकार देण्यासाठी. तो मध्य काढलाय, त्याच्या सुद्धा मध्य करायचा आहे. ते 1.25 इथे 1/2 इंच इथून असा शेप देऊन घ्यायचा आहे. दंडघेर 5.25 2 इंच शिलाईसाठी. बाहीची कटिंग करूया. पुढील मुंडा कट करूया. अस्तर कट करून ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे. हा पाठीमागचा भाग आहे, हा समोरचा भाग आहे, हा समोरचा भाग आहे. ही बाही, हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी ह्या पट्ट्या आहेत. ह्या कमरेसाठी पट्ट्या आहेत आणि ह्या गोटपट्ट्या आहेत. तर आपली प्रिन्स कटची कटिंग झालेली आहे संपूर्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद.